हॅपी हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी हॅपी बर्थडे टू यू. 25 ला या योग नृत्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्याला जे काही योग नृत्य शिकवलं असे आपल्या या वैभव नगर ग्रुपचे, आराधना नगर ग्रुपचे आणि निर्मल नगरी ग्रुपचे पण प्रशिक्षक आदरणीय वाघमारे सर यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी वैभव नगर योग नृत्य परिवारातर्फे या ठिकाणी साजरा करीत आहोत. नृत्य परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो अशी सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. संचालक आदरणीय डॉक्टर प्रकाशजी ढगे साहेब, मुख्य प्रशिक्षक वाघमारे सर, सुरुवात केली ढगे मॅडम, ज्योतिताई ढगे मॅडम. जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला संख्या कमी होती, काही दिवस मग हळूहळू वाढत गेली. आम्ही जेव्हा इथे प्रशिक्षणाला आलो तेव्हा वाघमारे सर आम्हाला कुठे चुकलं ते पटकन टोकत होते, सर पाहिजे चुकला सामोरून. पण प्रशिक्षण कमांड देताना कुठे चेंज करायचं सरांचं हे कार्य जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे. मी परत माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि योगनृत्य परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय ढगे साहेब त्यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करतील, शुभेच्छा देतील अशी. त्यांनी आम्हाला सांगितलं त्याग म्हणजे काय आहे आणि त्यागातूनच आपण आज इथे निर्माण झालोय. आपण सारे या प्रसंगी उपस्थित राहिलात, आपल्याबद्दल मला शुभेच्छा देतो आपल्याही बद्दल. आणि आमचे योग शिक्षक, मुख्य प्रशिक्षक किरण केवट या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे वैभव नगर योग नृत्य परिवाराकडून हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी ज्योतिताई ढगे मॅडमला आमंत्रित करतो की त्यांनी वाघमारे सरांना शुभेच्छा द्या. आजचा दिवस सर्वांसाठी खास दिवस, कारण आपल्या ग्रुपचे ग्रँडमास्टर वाघमारे सर यांचा वाढदिवस आणि या प्रसंगी ढगे सरांनी, रेपाटे सरांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे. त्यांच्या या योग नृत्याचा लाभ आपल्याला मार्च महिन्यापासून मिळतो आहे, तो मिळत राहील, मिळत राहावा. शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतो आहे की त्यांनी शाल श्रीफळ ढगे मॅडम आणि ढगे सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा वाढदिवसाच्या प्रसंगी. मी जरी इथे मी व्यक्त होत नसली प्रत्यक्ष फिजिकली, पण व्हॉट्सअप वरती मात्र मला त्याचा सुगंध बरोबर येतो आहे. आपल्या या कर्तृत्वाचा सुगंध हा दूरवर पसरत चाललेला आहे आणि याहीपेक्षा आणखी पसरो ही मी मंगलमय सदिच्छा व्यक्त करते. सोबत आपली सहचारिणी जी आहे हिचाही यामध्ये खूप मोठा वाटा. 3 नोव्हेंबर आज आपले मुख्य प्रशिक्षक आदरणीय प्रदीप वाघमारे सर यांचा वाढदिवस आपण या योग नृत्य वैभव नगर या ग्राउंडला साजरा करीत आहोत. विशेष म्हणजे त्यांनी परोपकारी सेवा या रेपाटे सरांनी सांगितलं आणि ही परोपकारी वृत्ती प्रत्येकामध्ये असावी आणि अशीच या प्रसंगी त्यांना या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने आणि बेकरार होके दामन थामो मैं किसका, क्या मिसाल दूं मैं ऐसे ही नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा नहीं, कोई नहीं है जिसपे नजर रुक जाए, बेमिसाल बन कहलाए. मुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू वाघमारे सर, हैप्पी बर्थडे टू यू. खूप खूप धन्यवाद सर. सोंडवले साहेबांनी आपल्या वैभवनगर ग्रुपचे गायक आहेत.
मी एक प्रशिक्षक म्हणून आलेलो आहे, पण माझं इन्स्ट्रक्शन प्रत्येक वेळेस सरांना, मॅडमला ना आपल्याला सगळ्यांना असते की परफेक्ट करा, परफेक्ट या, रोज डेली या, डेली करा. आणि हे औचित्य म्हणजे कसं की मी कोरोनामध्ये जे काळ पाहिलेला आहे, कोरोनामुळे एवढा खतरनाक काळ पाहिलेला आहे, एवढे लोक मरण पावले, त्या याच्यामध्ये मी तर जे करायचं सेवा ते पण केली. जे आपल्याला त्याच्यानंतर एक समाजाचं ऋण म्हणून मी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला, तो एक सक्सेस झाला. वृक्षारोपणचा कार्यक्रम सक्सेस झाला. आणि त्याच्यानंतर तुमचं जे चालू आहे, मी तुमच्यासाठी रोज येतो, रोज करतो. तुमचंही होते आणि माझंही होते, असं नाही की माझं पण होते, माझं पण व्यायाम होते. मलाही एक कुठेतरी काय म्हणते शाळेचा वेळ असते, त्याच्यानुसार मला निघावं लागतं. बरोबर 6 वाजता पोहोचावं लागते, विद्यार्थी वाट पाहत आहे. 4 तालियां. चलो स्टार्ट. प्रसंगी व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. जेव्हा योग नृत्याची सुरुवात झाली, आदरणीय आपल्या संचालक आदरणीय डॉक्टर प्रकाशजी ढगे साहेब, मुख्य प्रशिक्षक वाघमारे सर, सुरुवात केली ढगे मॅडम, ज्योतिताई ढगे मॅडम. जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला संख्या कमी होती, काही दिवस मग हळूहळू वाढत गेली. आम्ही जेव्हा इथे प्रशिक्षणाला आलो तेव्हा वाघमारे सर आम्हाला कुठं चुकलं ते पटकन टोकत होते, सर पाय चुकला सामोरून. पण प्रशिक्षण देणं, प्रशिक्षक म्हणजे शिक्षण देणं आपला योग नृत्य काहीच नव्हतं. शून्यातून आपण याच्याबद्दल काहीच म्हणजे माहिती नव्हती. मला तरी सांगतो माझा अनुभव त्यांच्याबद्दल. त्यांनी व्यवस्थित आपल्याला हळूवार घेऊन सुरुवातीला, आता तर स्पीड वाढलेली आहे आपली, आणि मग गाण्यावर कुठे चेंज करायचं, कमांड देताना कुठे चेंज करायचं, सरांचं हे कार्य जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे. मी परत माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि योग नृत्य परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय ढगे साहेब त्यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करतील, शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. थोडक्यात म्हटलं म्हणजे मर्यादा आल्याच. ज्यावेळी आपण इथे शून्य होतं, आपण ते मैदानी बरोबर नव्हतं, अस्ताव्यस्त होतं, मलबा होता, कचरा होता, पण त्यातून आपण सावरलो. याचं एकमेव जर कारण जर शोधलं तर आपण साऱ्यांचं सहकार्य, भलेही प्रत्यक्ष सहकार्य नसेल पण अप्रत्यक्ष सहकार्य म्हणजे आपण सर्व एकत्रित आलो. आणि म्हणून आमच्यासारख्याला किंवा नगरपालिकेला जी काही मदत द्यायची होती ती त्यांनी दिली. आपण तर कोणीच एकत्र, आपण ते ऋण आपल्यावरती पण आहे, ते ऋण आपण त्यानंतर कोंडे मॅडम आणि आता आपल्या खास पोझिशन घेऊन माधुरीताई वाघमारे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
पोझिशन घेऊन पोझिशन हो 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 कळलं मला कळलं ना इथे हो कळलं हा सर रेड पूल पाहिजे होता सर एलोदीला रेड पाहिजे होता चला आणखी किरण बोलत आहे. सुरू आहे व्हिडिओ हो सुरू थँक्यू हॅलो, आपल्या वैभव नगर आराधना नगर योग नृत्य परिवाराचे मुख्य प्रशिक्षक श्री वाघमारे सर यांचा जन्मदिवस. त्यांना जन्मदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख कोटी कोटी. एक आई वडिलाचं ऋण आणि एक समाजाचं ऋण आणि एक जमिनीचं ऋण, हे तिन्ही ऋण ते आपल्या चांगल्या सेवेतून फेडत आहे आणि एक चांगला समाजाची रचना त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि फार फार शुभेच्छा. रोज डेली करा. आणि हे औचित्य म्हणजे कसं की माझं मी कोरोनामध्ये जे काळ पाहिलेला आहे, कोरोनामुळे एवढा खतरनाक काळ पाहिलेला आहे, एवढे लोक मरण पावले, त्या याच्यामध्ये मी तर जे करायचं सेवा ते पण केली, जे आपल्याला द्यायचं आहे लोकांप्रती. मला तुम्हाला सांगणं म्हणजे असं आहे की बा माझ्याकडे 5 पोलीस स्टेशन होते त्यावेळेस. 5 पोलीस स्टेशन मधून फोन यायचे, सर हे गरीब व्यक्ती आलेला याला हे द्यायचं आहे. माझ्याकडे माझ्या घरी लाईन सुद्धा लागायची गरीब लोकांची. तर त्या काळामध्ये मी या सगळ्या गोष्टी करून चुकलो. त्याच्यानंतर असं वाटलं का आपल्या समाजाचं काहीतरी ऋण आहे. तर समाजाचं ऋण कुठे आहे, तर मग आपण दत्तात्रय ग्राउंड मध्ये जायचं, तिथं योगा करायचं. मी स्वतः करायचं, घ्यायचं नाही, करायचं. मी शिक्षक म्हणून नाही, ऍज अ प्रशिक्षक म्हणजे शिकायला जायचं विद्यार्थी म्हणून. तर ते तिथं शिकायचं. तसं करता करता तिथं थोडासा गोंधळ झाला. त्या गोंधळामधून एक नवीन ग्रुप तयार झाला माझ्यामुळे. नवीन ग्रुप तयार झाला किंवा एक साऊंड सर्व्हिसचा प्रॉब्लेम, मग पैशाचा प्रॉब्लेम. सर म्हटलं तुम्ही टेन्शन नको घ्या, मी पैसे टाकतो, मी करतो, मी आणतो. साऊंड सर्व्हिस घेतला. साऊंड सर्व्हिस त्यांना सोपवून दिला सगळ्यांना. एक 10-11 हजाराचा त्याच्या इन्व्हेस्टमेंट केलं. असं करून एक नवीन ग्रुप तयार झाला. असं करता 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 मग समोर आलो. समोर येता येता मग प्रशिक्षक झालो. आता प्रशिक्षक म्हटलं तर जवळपास 5 ग्रुप तयार आहे आता. 3 आपले, 2 तिकडे, एक दत्तात्रय नगर, एक नवीन सुभेदार आणि 3 आपले निर्मल नगरी, आराधना नगर आणि वैभव नगर. आणि दुसरी म्हटलं तर गोष्ट, मी मधामध्ये जून-जुलै महिन्यामध्ये एक वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला. तो एक काय म्हटलं, हे आपल्याला देण आहे, पर्यावरणाची आवश्यकता आहे सगळ्या गोष्टीची, ते घेतलं. त्याच्यानंतर एक समाजाचं ऋण म्हणून मी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला. तो एक सक्सेस झाला. वृक्षारोपणचा कार्यक्रम सक्सेस झाला. आणि त्याच्यानंतर तुमचं जे चालू आहे, मी तुमच्यासाठी रोज येतो, रोज करतो. तुमचंही होते आणि माझंही होते. असं नाही की माझं पण होते, माझं पण व्यायाम होते. मलाही एक कुठेतरी काय म्हणते, शाळेचा वेळ असते, त्याच्यानुसार मला निघावं लागतं. बरोबर 6 वाजता पोहोचावं लागते, विद्यार्थी वाट पाहत आहे. असं रोजचं एक आठवण राहते मला. म्हणजे त्याच्यानुसार मी बरोबर राईट टाइम पोहोचतो. आणि मला एक वैभव नगरचं एक चांगलं वाटते. मी हमेशा माझा हा ग्रुप पहिला आहे, म्हणजे इथं मी येऊन शिकवलं. त्याच्यानंतर 2 अजून तयार झाले. पण एवढा भरपूर सारे शिक्षक तयार झालेले आहे. आणि मला वाटते तुम्ही जे स्लिम झालेले आहे सगळे मॅक्झिमम आणि चांगल्या प्रकारे करतात. सर तुम्ही नवीन आहे, तुम्हाला कसं वाटतं सर? हा, 1 हप्ता सरांना झाला. तर या निमित्तानं सगळे मला असं एवढा आनंद, आज तर आनंदाश्रू आहे की तुम्ही एवढं म्हणजे हे सगळं गुलदस्ता आणणं, मॅडमनं पर्सनली बनवलं म्हणतात मॅडमनी. मला आश्चर्य वाटतं सगळ्या गोष्टी. एवढं प्रेम म्हणजे बहुत मोठं झालं, कारण डोळ्यामध्ये पाणी आहे पण काढू शकत नाही. एक समाजाचं ऋण म्हणून ह्या निमित्तानं मी हे करतो. माझ्याकडे ह्या कोंड्या, याचं शिक्षणाचा खर्च मी मागच्या वर्षी उचलला. शिक्षणाचा खर्च उचलला, त्याचं ITI मध्ये डोनेशन मध्ये ऍडमिशन करून दिलं. आणि आज तो पोरगा फर्स्ट इयर मध्ये 81% पास झाला. तो पोरगा, मला एवढं चांगलं वाटलं. आणि आता 1 महिन्या पहिले त्यांना सांगितलं, काका मी 6 महिन्यानंतर नोकरीवर चढणार आहे. अजून काय म्हणा आता आयुष्यामध्ये, ज्याला कोणी नाही त्याचं आहे वरचं देव. आणि देव म्हणजे आपणच आहे. देव म्हणजे आपणच आहे. आपल्या मनातला देव पहा, आपण स्वतः ओळखा.
आणि हे देव नाही, इथला जमिनीवरचा देव तुमच्यामध्ये आहे, तो पहा. तुम्ही त्या देवाला नमस्कार करून मतलब नाही. तुमचं मन दुखलं म्हणजे देव खतम झाला. त्या देवाला काही महत्व नाही. त्या गोट्यामधला देव महत्वाचा नाही, माणसामधला देव पहा. माणसातला देव खुश करा, तेव्हाच हे सगळ्या गोष्टी. आणि ही माझी मुलगी, हिचं 8 डिसेंबरला लग्न आहे. तुम्हाला जे नाश्ता मिळाला तिच्या लग्नाच्या निमित्तानं, कारण पार्टी पण मिळेल. पण ते कसं आहे, आपण आता आपले लोक आहे सगळे. मी तिथं जे लग्नामध्ये राहील, माझे संबंधी मित्रमंडळी सगळे रिलेटिव्ह नवरदेवाकडले ह्या सगळ्या गोष्टी राहील. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला बोलून तिथं सगळ्याला मान सन्मान थोडस प्लस मायनस होते. त्याच्या निमित्तानं मला हे कोणतंही प्रॉब्लेम झालं नाही पाहिजे माझ्या घरी आल्यानंतर, का बा मला यार सरांनी विचारलं सुद्धा नाही, यार नमस्कार सुद्धा नाही घेतला. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या नाश्त्याचा प्रोग्राम मुलीच्या निमित्तानं, आणि हा माझा मुलगा आहे, हा माझ्या लाईन मध्ये आलेला आहे फोटोग्राफीमध्ये, आणि आता एज्युकेशन पण चालू आहे त्याचं बेस्ट. हिचं ग्रॅज्युएशन झालं B.Pharm, आणि तिचं लग्न 8 डिसेंबरला आहे. आमचे जवाई पण फार्मसिस्ट आहे, त्यांचं मोठं फार्मसी आहे, मेडिकल स्टोअर्स आहे. तसं एक बेस्ट सिच्युएशन. आणि तुम्ही केलेल्या कर्माचं फळ हे तुम्हाला भेटतं, लक्षात ठेवा. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ मला जे भेटलं, हे माझ्या कर्माचं फळ, माझ्या आईवडिलांच्या कर्माचं फळ, ते माझ्या वाट्यामध्ये आलेलं आहे. मी माझ्या स्वतःलाच पाहिलं नाही, माझ्या परिवारालाच पाहिलं नाही, तर माझा जो आई वडिलांचा लेकर आहे त्यांना सुद्धा उचललं. मी माझ्या परिवाराला गरीब ठेवलं नाही. एवढी गरिबीची परिस्थिती पाहिली ज्याची काही हद नाही. मी लोकांकडे सर मागून खायचं अशी परिस्थिती पाहिलेली आहे. गोड खायला भेटायचं नाही, कोणाच्या तेरबीमध्ये जायचं, स्वतःहून लाडू किंवा ते खीर असते ना सर, खीर खायची अशी परिस्थिती पाहिलेली आहे. बिन बुलाय मेहमान मी तिथे जायचं, परिस्थिती एवढी बेकार पाहिली आहे. चप्पल घालायला भेटायची नाही. आज परिस्थिती पुष्कळ चांगली आहे आपल्या कृपेनं, एवढी चांगली आहे का मी बोलू शकत नाही, शब्दामध्ये नाही. मी या सगळ्या गोष्टीचं जे तुमच्यामुळे मला एवढं चांगलं वाटलं, आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही रेग्युलर या, रेग्युलर करा. मी असंच येत राहील. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असला मी रेग्युलर राहील, काही टेन्शन नाही घ्यायचं. इथं मी नाही राहिलो तर रेपाडे सर आहे, अजून सर तयार होईल, अजून मॅडम तयार होईल, आणि सगळ्यांनी किरण दादा पण आहे. किरण दादा पण आपले रेग्युलर असतात, कुठे नाही कुठे आपले वंजारी सर पण आहे. आज सगळेच आपले ग्रुपचे, मला तर एवढा आनंद होते का त्याची काही हद नाही. कारण मला एवढी अपेक्षा नव्हती मॅडम, एवढी अपेक्षा नव्हती. ना अपेक्षा माणसानं करावं नाही, जीवनामध्ये अपेक्षा नाही करावं. आपला नखाते मॅडम पैशाचा व्यवहार पाहतात, पूर्ण पैसे कॅशियर, कोषाध्यक्ष. तर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रेम आपल्या सरांचं, मॅडमचं आणि आपल्या पूर्ण ग्रुपचं धन्यवाद. आणि पगाडे मॅडम तर त्यांना एक वेळेस आज मॅडमला, मुक्ता मॅडमला म्हटलं तुम्ही घ्या म्हटलं आज. तर सिंह गर्जना मॅडमला, मुक्ता मॅडमला काय सुप्त गुण असतात म्हणतात, ते लपून होते मॅडमचं. आज पाहिलं मी परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. हा, फक्त आवाज कमी आहे, नाही तर परफेक्ट आहे. हा, आता सर्व मॅडम मध्ये आवाज जास्त हो दाबून ठेवतात मॅडम. मुक्ता मॅडम पण आज काय, मुक्ता मॅडम पण म्हणजे प्रत्येकानं एक सगळ्या म्हणजे आपल्या आपल्या परीनं जे मला सहकार्य करता आणि करत राहा. आणि आपले कोसारे सर, आता प्रत्येकाचं नाव सिच्युएशन घेऊ शकत नाही, कारण कोणाला राग येऊ शकते, काही होऊ शकते, त्याच्यामुळे नाही. सॉरी हा, कोणाला कोणाचं मन दुखत असेल तर दुखून घ्या, एक दुखून घ्या, पण उद्या सकाळीच या. लड्डू खा, पण उद्या सकाळीच या. आज उपवास असल्यामुळे मी तुम्हाला हाती दिला, तुम्ही घरी जाऊन खाऊ शकता. खाऊ शकता म्हणजे खासच आहे. सर तुम्ही सर्वांबद्दल बोलले, मॅडम बद्दल काहीच नाही बोलले. आता मॅडमने म्हटलं, आणि सरांनी अजून आपल्या फुलझेले मॅडमना म्हटलं, स्पेशली फुलझे मॅडम ते येत नाही, पण ते पर्सनली माझ्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं आल्या. आणि फुलझेले मॅडमना म्हटलं की बाईचा जोपर्यंत साथ नाही तोपर्यंत काहीच नाही. बाबासाहेबांना रमाईचा साथ होता म्हणून बाबासाहेब उठले, लक्षात ठेवा. हा, बाईच्या साथ शिवाय कोणतंच काही होत नाही, म्हणून म्हटलं तुमच्या माणसांना पण घेऊन या. हा, म्हणजे 6 नोव्हेंबर पासून हा, म्हणजे कसं आहे की तेही आवश्यकता आहे, त्यांची वाली पण आवश्यकता आहे. तुम्ही जोडीनं या, जोडीनं करा, सगळ्यात बेस्ट. आणि करत राहा. योगा हा सगळ्यात बेस्ट आहे, कोणत्याही व्यायामची आवश्यकता नाही, फक्त योग नृत्य यायचं, परफेक्ट करायचं, बस तेवढंच महत्वाचं. आणि बाईचा साथ म्हटलं तर मला भरपूर मोठा साथ आहे. आता पुरीचं लग्न आहे, चांगल्या खुशी याच्यामध्ये, म्हणजे साथ भरपूर आहे.
म्हणून मॅडम रोज येतात. आणि माझं पण मी फिट आहे पूर्ण कम्प्लिटली. मला कालच मी पुण्याला फोन लावला, माझ्या पत्रिका पाठवली मित्राला. तर त्याला लक्षात नाही का मला एवढी मोठी मुलगी असं म्हणून. तर त्यांनी म्हटलं सर, मी म्हणे आश्चर्य झालं म्हणे की एवढी मोठी तुमची मुलगी आहे. हे सर खरं सांगा म्हणे तुम्ही, दादा तुमचं आहे का कन्फर्म मुलगी तुमची? अरे म्हणे, माझं नाव वाचलं ना तुम्ही, माझं नाव वाचलं तुम्ही. हा दादा तुम्ही मला भाऊ म्हणता म्हणे, मी तुमच्यापेक्षा भरपूर लहान आहे म्हणे. म्हटलं ते काही टेन्शन नाही, लहान मोठ्याचं भाऊ दादा काही टेन्शन नाही सर. पण म्हणजे आज मी ह्या व्यायामामुळे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे माझ्या आणि ओके आहे, बेस्ट आहे. चला अजून एक वेळा धन्यवाद सगळ्यांचं. थँक्यू सर. हा प्रशिक्षक धन्यवाद सर. आताच वाघमारे सरांनी आपल्या मनोगतातून त्यांचं जीवन कसं संघर्षमय आहे आणि त्या संघर्षमय जीवनातून त्यांनी कसं यशस्वी आयुष्य जगलं, गरिबांना मदत करणे, सामाजिक उपक्रम राबवणे, सदैव ते कार्यात अग्रेसर असतात. असंच कार्य योग नृत्या परी सुद्धा आपलं सदैव सुरू राहो. आपली जी सेवा आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. सर्वांचं